हॅलो, कसे आहात सगळे? इथे मी तेलामध्ये कांदा, डाळ, टोमॅटो, खोबरं आणि थोडंसं तीळ टाकून ते तेलामध्ये लालसर होईपर्यंत परतून घेतलं. वाटणाची तयारी बघून तुम्हाला समजलेच असेल आज नक्की कशाचा बेत आहे ते. त्यानंतर मी चिकन स्वच्छ धुवून घेऊन त्यामध्ये हळद, मीठ, लाल तिखट, सुहाना चिकन मसाला, आलं लसूण पेस्ट असं सगळं टाकून ते मॅरिनेट होण्यासाठी अर्धा तास ठेवून दिलं. त्यानंतर खोबरं, कांदा, डाळ, तीळ हे थोडंसं पाणी टाकून मिक्सरमधून त्याचं छान असं पेस्ट करून घेतलं. त्यामध्ये वाटणात थोडीशी कोथिंबीरही टाकली होती मी. त्यानंतर कुकरमध्ये तेल मॅरिनेट केलेलं चिकन त्यात टाकून घेतलं. दुसरीकडे तांदूळ शिजायला घातला. असे दोन्ही साईडला 2 कुकर लावले. त्यानंतर भाकरी करून घेतली. तयार झाले आपले मस्त असं चिकन. त्यानंतर भाकरी करून ताट वाढून घेतले जेवायला. लाफ्टर शेफ बघत मस्त असं जेवण केलं. त्यानंतर लगेच शेंगदाण्याचे लाडू करायची तयारी सुरू केली. शेंगदाणे पहिले कढईत भाजून घेतले. शेंगदाणे भाजताच गूळ बारीक ते सगळं मिक्स करून त्याचे लाडू वळायला घेतले. डुगू आला लगेच माझ्या मदतीला. मस्त गाणी लावून आमचं लाडू बांधणं चाललेलं होतं. तुम्ही म्हणत असताल आज काय इतकं हे सगळं करून दाखवते? कारण डुगूच्या डॅडीला संडेला सुट्टी असते. त्याच दिवशी माझी सगळी आठवड्याभराची कामं एकदमच मी करून घेत असते. त्यानंतर प्रोटीन पावडर किंवा सॅलरी बनवायला सुरुवात केली. तर कढईमध्ये मखाना टाकून त्यात थोडंसं तूप टाकून ते मस्त भाजून घेतले. त्यानंतर त्यात बदाम, काजू हे सगळंही भाजून घेतलं. लगेचच त्यात डाळ, फ्लॅक्सीड, मुरमुरे हे सगळं भाजून घेतलं. नंतर हे सगळं थंड झाल्यानंतर ते मिक्सरमधून बारीक करून घेतले. बारीक करून झाल्यानंतर ते चाळणीने चाळून एका पॅक डब्यामध्ये भरून ठेवलं. महत्त्वाचं तर तुम्हाला सांगायचंच राहिलं. आकार तळायला गेले मी काय केले ते तुम्हाला पुढे दिसेलच आता. डुगूचं इकडं मस्त डॅडींच्या मांडीवर बसून मुरमुरे खायचं सुरू होतं. दोघांनी आज मॅचिंग कपडे घातली होती. मस्त माझ्याकडे बघून हसत होते. नंतर लगेचच मी आकार तळायच्या तयारीला लागले. पहिले तर मी गव्हाच्या पिठामध्ये थोडंसं बेसन पीठ टाकले. त्यात थोडीशी बडीशेप टाकली व एका पातेल्यात गूळ टाकून तो विरघळायला ठेवला. विरघळलेला गूळ गाळणीने चाळून घेतला व थंड होण्यासाठी थोड्या वेळ साईडला ठेवून दिला. थंड झाल्यानंतर थोडं टाकून पीठ मळून घेतलं. त्यानंतर ते थोड्या वेळ रेस्टला ठेवून ते लाटून घेतलं. लाटताना मस्त लाटलं गेलं. तळल्यानंतर त्या फुगल्या पण नाही आणि एकदम अशा कडक झाल्या होत्या. आणि नंतर शेवटी ते लाटण्याला चिटकूनच बसल्या. त्यातली एकही कापणी नीट झाली नव्हती. ही बघा कशी झाली होती, एकदम कडक, पण चवीला खूप मस्त आणि भारी लागत होती. आम्हा दोघांनाही आवडली. चला बाय.